हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या आजच्या या ज्वारीच्या भाकरीसोबतच्या मिनी ब्लॉगमध्ये। तुम्हाला म्हणून सांगते, लग्न झाल्यावर ही ज्वारीची भाकर म्हणजे मला माझी सर्वात मोठी दुश्मनच वाटायची। तुम्ही म्हणाल काय, हिला काय वेड लागलं काय, अचानक ज्वारीच्या भाकरीला दुश्मन म्हणायला? कसं काय, तर ते असे की लग्नाच्या आधी मी कधीच ज्वारीची भाकर बनवली नाही आणि खाल्ली नाही। बनवली नाही तर खायचा प्रश्नच येत नाही। आणि माझ्या माहेरी तर अजूनही शक्यतो पोळी चपातीच जास्त प्रमाणात बनवली जाते। लग्न झाल्यावर तर मला ज्वारीची भाकर बनवायची म्हणलं तर मोठा डोंगरच माझ्या समोर उभा असायचा। तर तेव्हा नवीनच लग्न झालं, अचानक माझ्या जाऊ मला म्हणायच्या की तू पोळ्या करून घे, राहिलेल्या एक दोन भाकरी त्या करून घ्यायच्या, कारण सासू सासऱ्यांना दोन्ही वेळेला ज्वारीची भाकरच जेवणामध्ये लागत असे। माझी अशी पंचायत व्हायची की मी पीठ मळून घेतले तर भाकर थापताना भाकर फिरत नाही असानी, कशी बशी भाकर थापली तर ती तव्यावर टाकताना तुटायची। लग्न झाल्यावर जवळजवळ 3 ते 4 महिने जाऊबाईच भाकरी बनवायच्या आणि आता तर या भाकरीकडे पाहिले की असं माझंच मला नवल वाटतं की मला ही भाकरी जमायला लागली। आता तुम्हीच सांगा, ही ज्वारीची भाकरी शत्रूपासून सखी मैत्रीण कधी बनली ते कळलंच नाही।